माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आता सकाळचा नाश्ता झाला आहे, आंघोळ पण झालेली आहे, सगळे आपापल्या कामाला लागले. निकिता थोडीशी गेली आहे आणि बाबा आणि सुजित पण बाहेर गेलेले आहेत आणि मी एक काम करते आहे. आता लहानपणी बोरं तोडणं, चिंचा तोडणं हे कामं आपण सगळ्यांनीच केलेले आहे. तर माझ्यासाठी आईने मस्तपैकी अशा चिंचा आणून ठेवलेल्या होत्या. निकिता ऑलरेडी घेऊन गेली होती, आता माझ्यासाठी हे आणलंय आणि तेच मी निवडून ठेवते. आता इतक्या गोड चिंचा आहे मस्त. आणि तसंही मला रियांशला खूप जास्त आवडते चिंच खायला, तशीच खाल्ली मी तर. पण आता हे जे चिंचोके आहे ना, ते पण मी संध्याकाळी झालं तर भाजून ठेवणार आहे. म्हणजे असं वाटतं की लहानपणी आल्यानंतर परत ते जे बालपण आपण जे लहानपणी केलं होतं ते सगळं थोडं का असे ना थोड्या प्रमाणात पण करायला मिळतं. जसं की हे चिंचोके तिथे नाही मिळणार, जी आपण कोरडी चिंच रावी चला तुम्हाला दाखवते चिंच. हे बघा, ही अशी चिंच काढून ठेवली ना की मग मला हे याचं ओझं नसणार आहे, पण हे जास्तीचा हा कचरा घेऊन गेल्यापेक्षा मी अशी चिंचच काढून घेऊन जाते. आता एवढी ही चिंच मला अशीच याचे टर्फलं काढून ठेवायचे आणि झालंच तर आई मला चिंचोके पण काढून देणार आहे. तुला खायची आहे चिंच? खा ना, खा ग, खा ग. नाही, फक्त रियांशची आंघोळ बाकी आहे, बस. मस्त आरामात चालू आहे सगळं. रावीची छान छान आंघोळ पण झाली, हो ना? दादाची नाही झाली. हो रे, चल ये बस माझ्याजवळ इथे, बस. नको. हे बघा, कॅरम खेळणं, त्यानंतर काय म्हणतात त्याला, चालू आहे. लहान मुलांचं तर चालूच आहे खेळणं, पण आमचं पण चालू आहे. खरं तर वेळ कसा जातो माहितीच पडत नाही. त्यातल्या त्यात घराचा अवतार असा असतो की इकडे कपडे पडलेले असतात, तिकडे टॉईज पडलेले असतात आणि दिवसभर नुसतं गोंधळ आणि मस्ती असते. दुपारचा वेळ थोडासा खाली भेटतो तर त्यावेळेत कॅरम खेळणं किंवा मग इतकी जास्त ऊन असते की या तिघांनाही आम्ही झोपायला लावतो. आता संध्याकाळ झाली होती, मी मस्तपैकी चहा बनवते आहे आणि परत एकदा सांगते, मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं आणि यात काही नवीन नाही आहे. माहेरी आल्यानंतर आपल्याला खरंच कमी कामं असतो किंवा खरंच आपल्याला कामं नाही करावीशी वाटत. पण मी असं म्हणत नाही आहे की मी काहीच कामं करणार नाही आहे, नाहीतर आणखी काही जणी मला बोलायला येतील. कामं मी करणार आहे, पण पाहिजे तशी आपल्या घरच्यासारखी आपण इथे कामं नाही करत. काय माहिती, आपल्या डोक्यात ते नसतं कामांचं भूत, किंवा आपल्याला खरंच आराम करावा असा वाटतो. आय होप तुम्ही समजू शकाल. आणि खरं सांगते, घरात एवढी माणसं आहे ना, सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली आहेत. आता आम्ही आलोय म्हणून नाही, तर तशी सुद्धा त्यांची कामं त्यांनी वाटूनच घेतलेली आहे. त्यात भांड्याला, स्वयंपाकाला म्हणजे चपात्याला बाई आहे, त्यामुळे खूप असं काम नसतं. जाऊ दे, ते मी कामांचं सांगत नाही. आता आम्ही संध्याकाळच्या वेळी सुजितचं काम झालं आणि आम्ही निघालो नेहमीच्या आमच्या त्याच शॉपमध्ये जिथून आम्ही नेहमीच टॉईज घेत असतो. विवांचा बड्डे असतो त्या महिन्यातच मी जाते, सो त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं असतं. निकिताला पण घ्यायचं असतं, मला पण रियांशला काहीतरी घेऊन द्यायचं असतं आणि मेन म्हणजे सुजितला या तिघांसाठी पण काही ना काही घ्यायचं असतं. आता खरं सांगू, मुलं, स्पेशली मुलं जशी जशी मोठी होतात ना, त्यांच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं खरंच कन्फ्युजन असतं. म्हणजे मला तरी खूप कन्फ्युजन असतं. आणि म्हणूनच बघा, मी नेहमी ना स्कूलसाठी लागणाऱ्या वस्तू देत असते, ज्या की मी गिफ्टमध्ये रॅप करताना तुमच्याशी शेअर पण करते. कारण हे कार किंवा हे सगळं ना, मला असं वाटतं की हे बाकीचे कोणीतरी देईलच, पण मुलांना शेवटी ती खेळणीच आवडतात. रियांशचंही तसंच झालं होतं, त्याला ती कार आवडली पण ती परत बॅक होत नव्हती, टर्न होत नव्हती, म्हणून त्याचा मूड तिथेच गेला. त्याला म्हटलं, हा कुत्रा किती छान दिसतोय, कारमध्ये पण ठेवायला कामी येईल, हा घेऊन देऊ का? पण त्याचं कशातच मन लागलं नाही. आता काय काय घेतलं आहे हे मी घरी गेल्यानंतर दाखवते. बाहेरून जाऊन आलो आणि इतकं जास्त गरम आहे, म्हणजे 7:15 वाजता निघालो असेल तरी पण गरम वाफ, इतकी गरम वाफ लागते आहे की सगळ्यात आधी तर स्कार्फ बांधून जावं लागते. आणि त्यात दुपारचं कोणीच बाहेर पडत नसेल, त्यामुळे संध्याकाळची इतकी जास्त गर्दी असते दुकानांमध्ये सगळीकडे, रस्त्यावर. म्हणजे इतकं ट्रॅफिक मी याआधी कधीच बघितलं नव्हतं, एवढं ट्रॅफिक आहे. आणि मी तर घरूनच म्हणजे जायच्या आधीच जेवून गेले होते. आता सगळेजण जेवतात, टी व्ही चालू आहे, त्यामुळे मी एकटी बसते आहे. म्हटलं थोडंसं एडिटिंगचं पण काम करते आणि व्हिडिओ मी खूप असा शूट केला नाही, त्यामुळे हाच व्हिडिओ मी उद्या पण कंटिन्यू करेल. आता थोडी शॉपिंग केलेली आहे, थोडे टॉईज आणलेले आहेत, झालंच तर सगळं मी उद्या शेअर करेल. कारण आता रियांश आणि
विवान एक गेम आणला आहे जो रियांश जवळ होता ना, तोच त्याला पाहिजे होता. तर ते दोघं जण गेम खेळत आहेत, बाकीचे सगळे जेवतात. टी व्ही पण चालू आहे, सो टी व्हीचा पण आवाज येईल. त्यातल्या त्यात मला ना काही कमेंट्स पण आल्या होत्या की ताई तिकडे खूप जास्त गरमी आहे, तू अजिबात जाऊ नको. पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. मला उन्हाळ्यातच यावं लागतं, बाकी दिवाळीत मी येत नसते आणि गरमी असते, पण तरीही 8 दिवस 15 दिवस जे काय असेल ते मला उन्हाळ्यातच यावं लागतं. माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे आणि मी अजिबातच येऊ नको असं तर करूच नाही शकत. जे काय आहे ते उन्हाळ्यातच आहे. सो दिवसभर घरी राहायचं आणि संध्याकाळी मग असं बाहेर पडायचं. दॅट्स इट. रावी, आवडलं तुला? आवडलं? हा? आता रियांशला तर त्याच्या मनासारखं गिफ्ट भेटलं नाही, म्हणून त्याचं फक्त पेंडिंग आहे. बाकी सगळ्यांचे गिफ्ट इथे आहेत. हे 2 गेम्स आणलेले आहेत क्यूब्सवाले. त्यानंतर हा गेम रियांशकडे आहे म्हणून विवानला पण पाहिजे होता. बाकी सगळे गिफ्ट त्याच्या बर्थडेच्या दिवशी ओपन करणार आहे. आता झालं काय होतं, मी 7 वाजताच जेवले होते, म्हणून मला ना भूक लागल्यासारखं वाटत होतं. मी फक्त दुधाचा ग्लास भरून घेतला आणि मी दूध पितेय, तर या तिघांनाही भूक लागली. आता हे तिघही चोकोस खात आहेत. आता मी म्हटलं मी दूध पितेच आहे, तर मी पण त्यात चोकोस टाकते आणि मी पण अशी पंक्तीत बसल्यासारखी त्यांच्यासोबत बसते. तेवढ्यात सुजित आला होता हा पाण्याचा जग घेऊन. त्याला म्हटलं तू पण माझ्या बाजूला बस, पण तो काही व्हिडिओमध्ये येत नाही. तो गेला आणि आमची अशी इथे मजा मस्ती चालू होती रात्रीचे 11:30 वाजताची. विदर्भ स्पेशल गिलावडा कधी आलात तर नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. पण तरीही खरंच सांगते, आत्ता जर मला गिलावडा की वडापाव असे 2 ऑप्शन दिले तर मी वडापाव चूज करेल, कारण मला खरंच वडापाव जास्त आवडतो. आता नाश्ता तर बाहेरून झालाच होता, आता स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज भेंडीची भाजी बनवायची होती. आता भेंडीची भाजी दुसऱ्या कोणाच्या हातची मला खरंच आवडत नाही, ती गिलगिली आणि पिचपिचीत वाटते. पण भेंडी निकिताने कापली होती आणि तिने इतकी बारीक कट केली की मला माहिती होतं की थोडीशी चिपचिपी बनणारच. जोपर्यंत ती खूप वेळ शिजवून घेत नाही ना तोपर्यंत, आणि हे काम मलाच करायचं होतं कारण माझ्या हातची भाजी भेंडीची स्पेशली मलाच आवडते. तशा तर बऱ्याच भाज्या आहे. बाकी चपात्या मावशींनी करून ठेवल्या होत्या, डाळ भाताचा कुकर आईने लावून दिला आहे. आता पटकन भाजी करते आणि भाजी करायला किती वेळ लागतो, पण तेवढ्या वेळातही इतकं जास्त गरम होते. आता आमचं घर असं आहे ना, जर तुम्हाला माहिती असेल, रो हाऊस म्हणजे आहेत आणि इकडून तर अजिबातच लाईट येत नाही. ही मागची साईड आहे, फ्रंट साईडनी थोडा पोर्च आहे, तिकडून लाईट येते, हवा येते. त्यामुळे इतकी जास्त गरमी होते. किचनमध्ये सगळं पॅक असल्यामुळे कूलर चालू आहे बघा, वरचा पण फॅन आहे, एक सिलिंग फॅन आणि समोर पण एक फॅन आहे. पण ते फॅन पण लावता येत नाही कारण गॅस चालू असतो. गरमीत कशी तरी भाजी केली, तोपर्यंत रावीची आंघोळ झाली होती. तिने छान पावडर गंध केलं आणि ती मला पण करून देत होती. आता रियांशचं खेळणं तर झालंच होतं, त्याचा खूप मस्त टाईमपास चालू आहे आणि त्याच्यासाठी तो खरा आला होता. आता गिअरवाली सायकल त्याच्यासाठी घ्यायची आहे. ही सुजितची सायकल आहे, ॲक्च्युली बाबाच जास्त चालवतात आता, तर त्याला ती
ट्राय करायची होती. ॲक्च्युली खूप मोठी सायकल आहे ती, पण तरीही एकदम मस्त त्यांनी चालवली. संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी मी रेडी होत होते. रावी माझ्याकडे बघतीये, काय बोलली मी सांगतेच. पण आत्ता जी मी ही क्रीम वापरली ना ओलेची, ती उन्हाळ्यात स्पेशली इथे तरी अजिबातच कामाची नाही आहे, कारण त्याने पण ना थोडासा घाम येतो आणि इथे तसंही चेहऱ्यावर काही पण लावलं तर ते जास्त वेळ काही टिकत नाही. मला विचारते की तू भूर चालली का? मी म्हटलं नाही भूर चालली, मी नाही चालली भूर. तर मग तू तयार कशाला होत आहे मग? तिला पण माहीत पडलं आता की रोज संध्याकाळी या तयार होऊन भूर जातात आणि मला पण घेऊन जातात. आता रोज संध्याकाळ झाली की बाहेर जाण्याचं काम चालू आहे, कारण खूप वेळ असं बाहेर जाता येत नाही. 1 तासाभरात आम्हाला वापस यायचं असतं, रावी असो किंवा मग नसो. आता त्यासाठीच मी परत तयार झालेली आहे. आणि जसं मी बोलले होते की मी माहेरी का येणार नव्हते किंवा मग एवढे लेट का आली, तर कारण हे होतं की आई बाबा गेले होते चारधाम यात्रेसाठी आणि त्यांचा मे महिन्याचेच 15 ते 20 दिवस जाणार होते. त्यामुळे मग यायचं की नाही यायचं माझं खूप जास्त कन्फ्युजन होतं, कारण खूप जास्त ऊन असतं आणि मग आल्यानंतर काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या होऊन जातात, पण तरीही ना खूप विचार करावा लागतो. त्यानंतर लगेचच आता गेल्यानंतर रियांशची शाळा पण ओपन होईल, पण रियांशचं इतकं जास्त चालू होतं की मम्मा जायचं आहे जायचं आहे जायचं आहे. आम्ही तर सुरुवातीलाच येणार होतो, पण आई बाबा नव्हते. जसं मी बोलली पण होते की आई बाबा नाही आहेत तर मग आम्ही येऊन काय करणार. आत्ताच दिवस असा जातो ना, म्हणजे तुम्ही बघा मी व्हिडिओमध्ये खूप असं दिवसभराचं रुटीन शेअरच करत नाही. एकतर टी व्ही चालू असते, पोरांचा गोंधळ असतो, म्हणजे काही व्यवस्थित नसते, असाच दिवस जातो. त्यामुळे दिवसाचं रुटीन शेअर करण्यासारखं असं काहीच नसतं. म्हणून आत्ता मी 2 दिवसाचा हा एक मिळून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आत्ता आम्ही चाललो आहे परत ते लोअर टी शर्ट बघण्यासाठी आणि झालंच तर रेडीमेड ब्लाऊज किंवा मग साडी बघूया. साडी अशी मला काठापदराची किंवा खूप हेवी साडी घ्यायची नाही आहे, नॉर्मल म्हणजे कधीही विअर करता येईल अशी हलकी फुलकी साडी, नॉर्मल प्लेन त्याला थोडीशी बॉर्डर असलेली साडी मी यावेळी बघणार आहे. पण मी विचार करते काहीतरी वेगळाच आणि मला साडी भेटते काहीतरी वेगळीच. पण असं चला आता जे काही मी घेतलं आहे ना आत्तापर्यंत मी काहीच शेअर केलं नाही. मी सगळं एका बॅगमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. झालं तर मग मी इथे दाखवेल किंवा मग डायरेक्ट जेव्हा पुण्याला जाईल सगळं अनपॅक करेल तेव्हा सगळं तुमच्याशी शेअर करेल. आता साड्या घेण्याचे माझे 5 ते 6 शॉप ठरलेले आहेत. आता मी काही त्यांची नावं सांगत नाही, फ्रीमध्ये मला काही प्रमोशन करायचं नाही आहे. पण यावेळी आम्ही नमुना गल्लीमध्ये आलो होतो, असंच सहज बघण्यासाठी आलो आणि म्हटलं चला बघावं, कधीच आपण बघत नाही इथे कशा साड्या मिळतात. साड्या बघायला घेतल्या आणि यावेळी खरंच सांगते, मी जसा विचार केला होता तशा साड्या मला मिळालेल्या आहेत. प्लेन प्लस त्याला थोडीशी बॉर्डर आहे. ब्लॅक कलरची साडी मला हवी होती, ती पण साडी मला मिळाली. आता इतके ऑप्शन्स होते तिथे की काय घेऊ आणि काय नको असं मला झालेलं. विअर केलेल्या साड्यांपैकी सगळ्याच साड्या मी काही घेतलेल्या नाही आहेत. कोणत्या घेतल्या आहेत हे सगळं मी तुमच्याशी शेअर करेल घरी गेल्यानंतर किंवा मग जेव्हा तुमच्याशी साड्या दाखवेल ना तेव्हा. साड्या घ्यायला तसाही खूप उशीर होतो. साड्या मी आणलेल्या आहे. आता आज किंवा मग उद्या सकाळी दाखवेल. आता खूप उशीर झाला आल्यानंतर. सगळ्यात आधी तर आंघोळ केली, जेवण बाकी आहे, बाकीचं सगळ्यांचं जेवण झालं आहे, मी आणि निकिता राहिली आहे. तर आता पहिले आम्ही जेवून घेतो, त्यानंतर झालं तर आम्ही आता साड्या बघू. पण तुम्हाला ना मी उद्या म्हणजे थोडं प्रकाशात दाखवलं तर जरा जास्त कळेल, लाईटमध्ये तेवढं कळणार नाही. आणि यावेळी काठापदराची साडी म्हणजे नॉर्मल साडी न घेता असं थोड्या फॅन्सी लाईट साड्या घेतलेल्या आहे. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा मग आज झालंच तर मी शेअर करते, अदरवाईज मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करेल. झालंच तर फक्त साड्या राहिल्या आहेत त्या दाखवेल. चला मग बाय.